अपनी सांसें। कुवा तालुक्याच्या केवडी गावातील घटना। केवडी गावापासून पांढारी माती या गावापर्यंत जाण्यास रस्ताच नाही। मुख्य रस्त्याला रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने गर्भवती महिलेचे प्राण वाचले। मुंबईच्या गोरेगावमध्ये मनसेची फायनल्स कार्यालयावर धडक। मराठी माणसाला अपशब्द वापरल्याने अधिकाऱ्यांना जाब विचारला। ठाण्यामध्ये सिद्धार्थ लॉजिकच्या संचालकांना मनसे पदाधिकाऱ्यांकडून मारहाण। एमपीएससी यूपीएससी परीक्षेचं प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली लूट होत असल्याचा आरोप। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सध्या रिमझिम पाऊस। जिल्ह्याला आज येलो अलर्ट, तर जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहू लागल्या। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये रिमझिम पाऊस। पावसामुळे खरीप पिकांना नवसंजीवनी। शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण। नाशिकच्या गंगापूर धरणामधून 603 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वाढवला जाणार। गोदाघाट परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा। सांगलीमध्ये कृष्णा आणि वारणा या नदीवरील तब्बल 16 बंधारे पाण्याखाली। कोयना धरणामधून होणाऱ्या विसर्गामुळे कृष्णा आणि वारणा या नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ। शेतांमध्ये पाणी गेल्यानं शेतीचं मात्र नुकसान। वाशिम जिल्ह्यामध्ये मागील 4 ते 5 दिवसांपासून पावसाचा जोरदार धडाका सुरू। समाधानकारक पाऊस पडूनही जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पाणी पातळीत अपेक्षित वाढ नाही। छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 83%वर। मात्र उर्वरित मराठवाड्यातील प्रकल्प कोरडेच। मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये जेमतेम जलसाठा असल्यानं चिंता वाढली। कोल्हापूरच्या बिडशेतमधील भोगावती नदीपात्रामध्ये वृद्ध व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न। वृद्धाने नदीपात्रामध्ये उडी घेतली, मात्र नंतर घाबरून झाडाचा आधार घेतला। आपत्ती व्यवस्थापन पथकानं वृद्ध गणपती सावंत यांना सुखरूपपणे बाहेर काढलं। नागपूर शहरामधील अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो। शहराच्या मधोमध असलेल्या अंबाझरी तलाव नागपूरकरांचं आकर्षण। पावसामुळे नाशिकच्या इगतपुरीमधील धबधब्याचं सौंदर्य अधिकच खुलून गेलं। तळेगाव शिवारामध्ये असलेल्या धबधब्यांची आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। जळगावच्या हतनूर धरणाचे 18 दरवाजे 1 मीटरनं उघडले। हतनूर धरणामधून 32,633 क्युसेकनं तापी नदी पात्रामध्ये पाण्याचा। गृहमंत्री अमित शहा ऑपरेशन सिंदूरवर उद्या दुपारी 12 वाजता भाषण करतील। ऑपरेशन सिंदूर संदर्भात ते माहिती देणार आहे। ऑपरेशन सिंदूरवर जवळपास 16 तास ही चर्चा होणार आहे। विरोधकांकडून आज काही प्रश्न उपस्थित करण्यात आले। अमित शहा ऑपरेशन सिंदूरवर उद्या दुपारी 12 वाजता भाषण करतील आणि त्यामध्ये विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देतील। भाईंदरमध्ये व्यसनमुक्ती केंद्रामधून रुग्णाचा पळून जाण्याचा प्रयत्न। रुग्णाचा पळून जातानाचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। त्रस्त रुग्णाचा 3ऱ्या मजल्याच्या खिडकीमधून पळून जाण्याचा प्रयत्न। भीमसेन जोशी हॉस्पिटलमधून या रुग्णाचा पळून जाण्याचा हा प्रयत्न। हा एक व्हिडिओ याचा व्हायरल झालाय। भाईंदरमधल्या व्यसनमुक्ती केंद्रामधून या रुग्णानं पळून जाण्याचा प्रयत्न केला। या बातमीसह बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबूयात। नमस्कार।